विचार चंद्रोदय. विचार चंद्रोदय ग्रंथामध्ये आज 5वी कला, बरोबर, 5व्या कलेला आज आरंभ होत आहे. अथ पंचम कला प्रारंभ. ह्या कलेचं म्हणजे या प्रकरणाचं नाव आहे मी 3 अवस्थांचा साक्षी. जसं आतापर्यंत 3 देहाचा मी द्रष्टा आहे, मी पंचकोशातीत आहे वगैरे झालं की नाही, त्याप्रमाणे आता काय सांगणार आहे 3 अवस्था, जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती. आणि या 3 अवस्था म्हणजे मी नाही, तर या अवस्थांचा मी काय आहे, द्रष्टा आहे. आणि जो द्रष्टा असतो तो दृश्याहून वेगळा असतो. तर दृश्य झाली अवस्था, जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती, आणि त्याचा द्रष्टा कोण, मी, त्याहून वेगळा आहे. ही गोष्ट सिद्ध करायची आहे. तर या कलेचं जे मंगलाचरण आहे ते आपण वाचूया. अवस्था 3 को साक्षी आत्मा अन्वय याको. अवस्था 3 को साक्षी आत्मा अन्वय याको. व्यभिचारी अवस्था को व्यतिरेक पाइयो. व्यभिचारी अवस्था को व्यतिरेक पाइयो. त्रिपुटी चतुर्दश करी व्यवहार जहा. त्रिपुटी चतुर्दश करी व्यवहार जहा. स्पष्ट सो जाग्रत झूट ताकू दृश्य ध्यायो. स्पष्ट सो जाग्रत झूट ताकू दृश्य ध्यायो. देखे सुने वस्तु न के संस्कार से सृष्टि जहा. देखे सुने वस्तु न के संसार से सृष्टि जहा. स्पष्ट प्रतीति स्वप्न मृषालोक गायो. अस्पष्ट प्रतीति स्वप्न मृषालोक गायो. सकल करण लय होय जहा सुषुप्ति सो. सकल करण लय होय जहा सुषुप्ति सो. पीतांबर तुरीय ही प्रत्यक प्रत्यायो. पीतांबर तुरीय ही प्रत्यक प्रत्यायो. ठीक. अवस्था 3 को साक्षी आत्मा अन्वय याको. व्यभिचारी अवस्था को व्यतिरेक पाइयो. त्रिपुटी चतुर्दश करी व्यवहार जहा. स्पष्ट सो जाग्रत जुट ताको दृश्य ध्यायो. ये पहला हुआ. 2 हुए कि नहीं इसमें. तो इस पहला जो श्लोक ये पद्य है उसका अन्वय करेंगे. हाँ, लवकर सांगत काऊन नाही, लक्ष देते तुमच्या. तर हा जो पहिला पद्यात्मक भाग आहे त्याचा आपण अन्वय करूया. ठीक. तर बघा पहिली पंक्ती. आत्मा 3 अवस्था को साक्षी. आत्मा 3 अवस्था को साक्षी याको अन्वय. याको अन्वय. नीचे व्यभिचारी अवस्था को व्यतिरेक पाइयो. नीचे जहा जहा चतुर्दश त्रिपुटी करी व्यवहार. जहा चतुर्दश त्रिपुटी करी व्यवहार. नीचे के लाइन खालची पंक्ती. सो स्पष्ट जाग्रत. सो स्पष्ट जाग्रत ताकू दृश्य झूट ध्यायो. ताकू दृश्य झूट ध्यायो. झालं. अर्थ पहा. आत्मा 3 अवस्था को साक्षी. 3 अवस्था है, जागृत, स्वप्न, सुषुप्ति.
आणि 3 अवस्थेंचा साक्षी आहे कोण? आत्मा. याको अन्वय, या आत्म्याचा काय आहे? या साऱ्या अवस्थांमध्ये अन्वय. अन्वय म्हणजे अनुस्यूतता, अनुगतता, विद्यमानता. जागृत मध्ये पण आत्मा आहे, स्वप्नातही आत्मा आहे, सुषुप्तीत देखील आत्मा आहे. म्हणजे आत्म्याचा काय झाला? अन्वय. आणि ह्या ज्या अवस्था आहेत 3, यांचा मात्र परस्परात काय? व्यतिरेक. म्हणजे काय? एक आहे तर एक नाही. जागृत असते तेव्हा स्वप्न सुषुप्ती नाही आहे, सुषुप्ती असते तेव्हा जागृत स्वप्न नाही आहे, स्वप्न असते तेव्हा जागृत सुषुप्ती नाही आहे. अशा प्रकारे. कळलं की नाही? म्हणजे यांचा अवस्थांचा काय झाला? व्यतिरेक. आणि आत्म्याचा अन्वय. याचा अर्थ काय होतो? की या 3 अवस्थाहून आत्मा वेगळा आहे. जर 3 अवस्था स्वरूप असता, काय झालं? जर 3 अवस्था स्वरूप असता तर जसा 3 अवस्थांचा व्यतिरेक आहे तसा आत्म्याचा सुद्धा व्यतिरेक झाला असता. पण आत्म्याचा काय आहे? अन्वय आणि अवस्थांचा व्यतिरेक आहे की नाही? 1 नंबर टिप्पणी दिली बघा. या आत्म्याचा अन्वय म्हणजे माळेतील फुलात दोरा जसा अनुस्यूत असतो त्याप्रमाणे तो आहे. उदाहरण दिलंय त्यांनी. उदाहरण दिलं आहे की म्हणे फुलांची माळ घेतली, फुलांचा हार, बरोबर? अनेक फुलं असतात आहे की नाही? गुलाबाचं आहे, झेंडूचं आहे, चमेलीचं आहे, वगैरे वगैरे अनेक फुलांचा हार आहे. परंतु त्या साऱ्या फुलांमध्ये एक अनुगत तत्व आहे की ज्याच्यामुळे ते सारे धरून आहेत, फुलं विस्कळीत होत नाहीत. कोण आहे? त्या साऱ्यामध्ये एक तत्व, दोरा. मग दोरा गुलाबाच्या फुलातही आहे, झेंडूच्या फुलातही आहे. जेवढे त्या माळेमध्ये फुलं आहे साऱ्यामध्ये काय आहे? दोरा. उसकी अनुगतता झाली. और फुलांचा एक दुसऱ्याबरोबर व्यभिचार. म्हणजे जिथं गुलाबाचं फुल आहे तिथं झेंडूचं नाही, ते झेंडूचं आहे का? नाही. जे झेंडूचं आहे ते गुलाबाचं नाही, जे झेंडूचं आहे ते चमेलीचं नाही. वेगवेगळे फुलांचा काय? परस्परात व्यभिचार आहे, म्हणजे व्यतिरेक आहे की नाही? आणि दोऱ्याचा सर्व ठिकाणी अन्वय आहे. याचा अर्थ हा होतो की दोरा, धागा जो आहे तो त्या फुलाहून वेगळा आहे. जर फुलाच्याच अंतर्गत तो असता तर त्याचा सुद्धा व्यतिरेकच झाला असता. पण दोऱ्याचा व्यतिरेक नाही आहे, दोऱ्याचा अन्वय आहे, अनुस्यूत आहे. आणि फुलांचा व्यतिरेक आहे. म्हणजेच फुलावरून दोरा वेगळा आहे. त्याप्रमाणे आत्मा जागृतीत आहे, स्वप्नात आहे, सुषुप्तीत आहे, सर्व ठिकाणी अनुगत आहे. आणि या 3 अवस्था मात्र यांचा व्यतिरेक आहे. याचा अर्थ या 3 अवस्थेहून वेगळा आहे. कोण? आत्मा. कळला अर्थ? तेच बघा. पहिल्या पंक्तीमध्ये म्हटलं आहे आत्मा 3 अवस्था को साक्षी, याको अन्वय. याचा काय आहे? अन्वय आहे. आणि पुढे म्हणतात की व्यभिचारी अवस्था को व्यतिरेक पायू. आहे की नाही? अवस्था कशा आहेत? व्यभिचारी. व्यभिचारी म्हणजे त्या अलग अलग राहतात, एक दुसरीत नाही आहे, वेगवेगळे राहणे, जुदा राहणे, यालाच काय म्हणतात? व्यभिचारी आहेत त्या. आणि म्हणून त्यांचा काय आहे? व्यतिरेक आहे. की नाही? भिन्न भिन्न आहे त्या. आहे की नाही? एक स्वरूप नाही आहे. आणि दोरा सर्वाहून जसा भिन्न असतो त्याप्रमाणे आत्मा त्या 3 अवस्थेहून वेगळा आहे. ठीक आहे ना? 2 नंबर टिप्पणी काय म्हणतात? पुष्पे जशी भिन्न असतात, बरोबर, तशा 3 अवस्थांचा परस्पराशी व अधिष्ठानाशी भेद असतो. व्यतिरेक असतो म्हणजे भेद असतो. त्या अवस्थेंचाही परस्परात काय आहे? भेद. आणि त्या अवस्थेंचा आत्म्याबरोबर देखील काय आहे? भेद आहे. पण आत्मा मात्र सर्वांमध्ये अनुगत आहे. सांगायचं तात्पर्य 3 अवस्थेहून आत्मा वेगळा आहे. कळलं? चला पुढे. म्हणे 3 अवस्थेहून आत्मा वेगळा आहे. तुम्ही अन्वय आणि व्यतिरेक सांगून सिद्ध केलं. परंतु जागृत म्हणजे काय, स्वप्न म्हणजे काय, सुषुप्ती म्हणजे काय, हेच आम्हाला कळलं नाही. तर व्याख्या करतात जागृत म्हणजे काय. पुढे प्रश्न उत्तरामध्ये साऱ्या गोष्टी येणार आहेत या. परंतु पद्यामध्ये पहा की जहा चतुर्दश त्रिपुटीकरी व्यवहार, जहा म्हणजे जेव्हा चतुर्दश 14ची काय आहे? त्रिपुटी आहे की नाही? तर त्या 14 त्रिपुटीच्या द्वारे ज्या कालात व्यवहार घडतो तो काल म्हणजे जागृत अवस्था. जागृत कालामध्ये किती त्रिपुटी आहे?
14 त्रिपुटी आहे. आपण पाहतो की नाही डोळ्याने, तर पाहणारा डोळा आहे, डोळ्याचा विषय आहे रूप वगैरे, आणि डोळ्याची देवता 3 झाली की नाही. असं प्रत्येक इंद्रियाची आहे की नाही. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, मन बुद्धी चित्त अहंकार आहे. याच्याद्वारे तर ज्ञान होत राहतं जागृत अवस्थेमध्ये. ही किती झाली? 14. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार. किती झाले? 14. म्हणजे 14 इंद्रिय झाले, 14 इंद्रियांचे 14 विषय आणि 14 देवता म्हणजे काय झाली? त्रिपुटी. आणि या त्रिपुटीच्या द्वारे जिथं व्यवहार घडतो त्याला म्हणतात काय? जागृती. लागला अर्थ? जहा चतुर्दश त्रिपुटी करी व्यवहार, लागलं ना. सो स्पष्ट जाग्रत, जिच्यामध्ये स्पष्ट व्यवहार आहे तिला काय म्हणायचं? जाग्रत. परंतु ताकू दृश्य झूट ध्याय्य. ताकू दृश्य म्हणजे त्या जागृत अवस्थेमध्ये असणारे जितके बी दृश्य पदार्थ आहेत ते सर्व कसे आहेत? झूट. झूट म्हणजे मिथ्या आहेत, खोटे आहेत असा निश्चय करावा. झाला अर्थ? हे झालं पहिलं पद्य. दुसरा पहिले वाचून घेतो, नंतर अन्वय सांगतो. देखे सुने वस्तुन के संस्कार से सृष्टी जहा, अस्पष्ट प्रतीती स्वप्न. सुषा शब्द आहे तिथं. सुषा, सुशाला कट करायचं, मृषा टाकायचं. मृषा, हा मृषा म्हणजे मिथ्या. मृषा लोक गायो. पुढे सकल करण लय होय जहा सुषुप्ती सो पीतांबर तुरीय ही प्रत्येक प्रत्यायो. झाला अर्थ? आता बघा अन्वय करूया. जहा पहिल्या पंक्तीमध्ये अंतिमचा शब्द जहा. देखे सुने वस्तुन के संस्कार से सृष्टी. अजून अस्पष्ट प्रतीती स्वप्न. स्वप्न म्हणजे काय हे सांगितलं आहे की ज्या वेळेस देखे म्हणजे पाहिलेल्या, सुने म्हणजे ऐकलेल्या वस्तूंच्या संस्कार, पाहिलेल्या आणि ऐकलेल्या वस्तूंचे संस्कार असतात अंतःकरणामध्ये, आणि त्या संस्काराने जिथं सृष्टी होते पदार्थ प्रतीतीला येतात आणि ती कशी असतात? अस्पष्ट प्रतीती. स्वप्नामध्ये जागृतीसारखी स्पष्ट प्रतीती नाहीये, कळलं की नाही? अस्पष्ट प्रतीती आहे, त्याचं नाव आहे काय? स्वप्न. अस्पष्ट प्रतीती स्वप्न. पण कसं आहे ते स्वप्न? हो मृषा. मृषा म्हणजे मिथ्या आहे की नाही. मृषा लोक म्हणजे मिथ्या लोक आहे, स्वप्न लोक. मिथ्या लोक गायो, गायन करावं म्हणजे समजावा. पुढे सुषुप्ती सांगतात. आता अन्वय पहा. तिसऱ्या पंक्तीमध्ये अन्वय झालाय की नाही ना? अन्वयनार सारखं चालू आहे. काय स्वप्न? हा 2 पंक्ती झाला ना वरच्या. अस्पष्ट प्रतीती स्वप्न मृषा लोक गायो. 2 पंक्ती झाल्या. शेवटच्या 2 पंक्तीत जाऊया. आता अन्वय करूया. जहा सकल करण लय होय सो सुषुप्ती. खालची वर पितांबर तुरीय ही प्रत्यक प्रत्यायो. अर्थ पहा. जहा ज्या कालात ज्या क्षणामध्ये, ठीक आहे ना जी, तो सकल करण लय होय. सकल करण, करण म्हणजे इंद्रिय, समस्त करण ज्या अवस्थेत लीन होतात, आपलं कार्य करण्याकरिता समर्थ नसतात, ठीक आहे ना. तर ज्या सकल करण लय होय सो सुषुप्ती, तिला सुषुप्ती असं म्हणतात. आता पुढे पितांबर. पितांबर म्हणजे विचार चंद्रोदय ग्रंथाचे लेखक, मूळ लेखक. तर पितांबरजी स्वामी म्हणतात की तुरीय, तुरीय म्हणजे चौथा म्हणजे या 3 अवस्था झाल्या. कोण? जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती, ही 3 झाल्या. आणि या 3 अतिरिक्त एक चौथा आहे. कोण? या 3 अवस्थेचा प्रकाशक, 3 अवस्थांना जाणणारा, तो तुरीय आहे. तर म्हणतात की तुरीय स्वरूप जो आत्मा आहे ना तोच प्रत्येक आहे. प्रत्येक म्हणजे तो अंतरात्मा आहे. प्रत्यायो, त्यालाच प्रत्येक आत्मा असं समजावं, निश्चय करावा. प्रत्यायो निश्चय करावा. लागला अर्थ जी, तोच अंतरात्मा आहे, तोच आत्मा आहे असं, की जो या 3 अवस्थांचा प्रकाशक आहे. लागली पंक्ती. चला पुढे. आता प्रश्न
बरोबर आहे ना? टिप्पणी कोणती राहिली? किती नंबर? 3 नंबर झाले का? 3 नंबर टिप्पणी. 3 कशावर आकडा आहे तो? जहा म्हणजे कोणती ओळ? खालील 2 नंबर. बरोबर आहे? 3 आहे का ते? हा 3 जहा. तर पद योजना बरोबर आहे ना? पद योजना म्हणजे काय? पद योजना शब्दार्थ होतो अन्वय. तर त्या मूळ विचार चंद्रोदय ग्रंथामध्ये त्या ओळीचा अन्वय करून फक्त शब्द अन्वय करून दिलेले आहेत, आहे की नाही? इथे अन्वय जर द्यायचा आहे तर अन्वयच लिहायला पाहिजे होता, पण यांनी काय केलं? त्याचा अर्थ लिहिला आहे. काय लिहिलंय? जेथे सर्व इंद्रियांचा लय होतो ती सुषुप्ती आहे की नाही? सर्व इंद्रियांचा लय ज्या अवस्थेत होतो ना त्या अवस्थेला काय म्हणायचं? सुषुप्ती असं म्हणायचं. आणि चौथा जे आहे प्रत्यक म्हणजे कोण? अंतरात्मा. प्रत्यय म्हणजे निश्चय केला, निश्चय करावा वगैरे, ठीक आहे ना? की तो अंतरात्मा आहे, तोच आत्मा आहे, जो की चौथा आहे, 3 अवस्थेच्या अतीत आहे, 3 अवस्थेचा द्रष्टा आहे, तो आत्मा आहे. लागला अर्थ? चला आता प्रश्न नंबर 107 बघा. 3 अवस्था कोणत्या? ठीक आहे जी, 3 अवस्था कोणत्या आहेत हा प्रश्न. उत्तर: जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती ह्या 3 अवस्था आहेत. बरोबर? 3 अवस्था: जाग्रत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था. प्रत्येक मनुष्याला प्रत्येक दिवशी या 3ही अवस्थांचा काय होतो? साक्षात्कार होतो, प्रत्यक्ष होतात, आहे की नाही? चला पुढचं वाक्य काय? जाग्रत अवस्थेचा मी साक्षी आहे असं आहे ना, त्याला कंस करा म्हणजे ती शीर्षक आहे. इथून पुढे चालणाऱ्या पॅरेग्राफचं, इथून पुढे चालणारा जो विषय आहे ना त्याचं ते शीर्षक आहे. जाग्रत अवस्थेचा मी साक्षी कसा आहे असं आता दाखवायचं आहे. नंतर मग स्वप्नावस्थेचा मी साक्षी कसा आहे, नंतर सुषुप्ती अवस्थेचा मी साक्षी कसा आहे हे सांगितलं जाईल. आता प्रश्न नंबर 108, पण त्या अगोदर वरच्या 107 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं आहे त्यात जाग्रत शब्दावर एक टिप्पणी आहे, स्वप्न शब्दावर एक टिप्पणी आहे, सुषुप्ती शब्दावर एक टिप्पणी आहे. तर त्या टिप्पणीचं वाचन करूया. तर जाग्रत म्हणजे काय त्याचं स्पष्टीकरण करतायत टिप्पणी नंबर 6 मध्ये. सापडलं का? बघा. स्वप्न व सुषुप्तीहून भिन्न कशाचं लक्षण चालू आहे? जाग्रत अवस्थेचं. जाग्रत अवस्था कशाला म्हणायचं? तर ती अवस्था असते जाग्रत की जी स्वप्ना सुषुप्तीहून भिन्न आहे. कळलं? एवढंच लक्षण केलं तर जी स्वप्नाने सुषुप्तीहून भिन्न आहे ती जाग्रत. तर काय होईल? अतिव्याप्ती होईल. कुठं? आत्म्यावर. कारण आत्मा स्वप्नाहून भिन्न आहे, सुषुप्तीहून भिन्न आहे की नाही, त्याच्यावर काय होईल? अतिव्याप्ती होईल. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून काय म्हटलं आहे? इंद्रियजन्य ज्ञानाचा व इंद्रियजन्य ज्ञानाच्या संस्काराचा आधार ती जाग्रत अवस्था होय. ठीक आहे ना? म्हणजे स्वप्न आणि सुषुप्तीहून भिन्न असावी आणि इंद्रियजन्य ज्ञानाचा आधार काल असावा. तर इंद्रियद्वारा ज्ञान आपल्याला जाग्रत मध्ये होतं का स्वप्नामध्ये होतं का सुषुप्तीत होतं? जाग्रत मध्ये होतं. म्हणून इंद्रियजन्य ज्ञानाचा काय आहे? हा आधार काल आहे की नाही? आणखीन पुन्हा इंद्रियजन्य ज्ञानाच्या संस्काराचा पण आधार काल असला पाहिजे. तिला काय म्हणायचं? जाग्रत. बरोबर आहे की नाही? समजा इंद्रियजन्य ज्ञानाचा आधार काल जो ती जाग्रत आणि जी स्वप्न सुषुप्तीहून भिन्न एवढंच म्हटलं तर अडचण येईल. काय? प्रतिविज्ञा ज्ञान जाग्रत अवस्थेत होतं की नाही, परंतु त्याला कारण कोण आहे? संस्कार कारण आहे की नाही? विषय पण कारण आहे, संस्कार पण कारण आहे. संस्कार कारण आहे सोयम देवदत्त, प्रतिविज्ञा ज्ञान आहे तर संस्कार कारण आहे. मग संस्काराचा पण आधार काल आहे की नाही? कोण? ही जाग्रत अवस्था. जर संस्काराचा आधार काल नसतं म्हटलं तर प्रतिविज्ञा ज्ञान तर संस्काराचा आधार काल आहे, मग त्याला जाग्रत नाही म्हणता नसतं आलं. आणि म्हणून काय म्हटलंय? इंद्रियजन्य ज्ञानाचा विषय बरं का. काय म्हटलंय? स्वप्न व सुषुप्तीहून भिन्न पाहिजे. जाग्रत अवस्था स्वप्न सुषुप्तीहून भिन्न आहे. इंद्रियजन्य ज्ञानाचा आधार काल आहे व इंद्रियजन्य ज्ञानाच्या संस्काराचा आधार शब्द दोन्हीकडे लावायचा. पंक्ती 5 चला. इंद्रियजन्य ज्ञानाचा आधार व इंद्रियजन्य ज्ञानाच्या संस्काराचा आधार म्हणजे आधार काल. ती अवस्था म्हणजे जाग्रत अवस्था होय. कळलं की नाही? चला पुढे.
पुढचं टिप्पणी काय नंबर आहे जी 7 स्वप्न, बरोबर आहे की नाही. तर स्वप्न 7 नंबर टिप्पणी दिली आहे. इंद्रियांच्या सहाय्य नसून, बरोबर आहे की नाही. तर इंद्रियांचे सहाय्य नसून याचा अर्थ करायचा इंद्रियापासून अजन्य, की जी इंद्रियापासून उत्पन्न नाहीये. इंद्रियांचे सहाय्य नसून असं म्हटलंय की नाही, त्याचा अर्थ इंद्रियापासून अजन्य. पुन्हा कसं विषय गोचर अंतकरणाच्या अपरोक्ष वृत्तीचा काल ती स्वप्नावस्था होय. लागला अर्थ. बघा आता काय म्हणतात. इंद्रिय पासून अजन्य कोण? वृत्ती सापडला का? वृत्तीचा काल. वृत्तीकडे अन्वय आहे कोणत्या शब्दाचा? इंद्रियापासून अजन्य अशी वृत्ती, जी वृत्ती इंद्रियापासून उत्पन्न होत नाही. पुन्हा विषय गोचर, विषयाला ग्रहण करणारी कोण? वृत्ती, विषय गोचर. पुन्हा ती वृत्ती कुणाची? अंतकरणाची आहे आणि अपरोक्ष आहे अशी वृत्ती. अंतकरणाच्या अपरोक्ष वृत्तीचा काल ती स्वप्नावस्था. वृत्तीचा जो काल, अर्थात अशा प्रकारची वृत्ती ज्या कालात असते त्या कालाला स्वप्नावस्था म्हणतात. कशा प्रकारची वृत्ती असते स्वप्नकालात? की जी इंद्रियापासून उत्पन्न झालेली नाही. जसं जागृत अवस्थेमध्ये समोर घट ठेवला असेल तर आपण म्हणतो अयम घट. अयम घट ही वृत्ती अंतकरणाचीच आहे, पण इंद्रियापासून जन्य आहे जागृतीत, आहे की नाही. अयम पट ही अंतकरणाचीच वृत्ती आहे, पण इंद्रियापासून जन्य आहे. आणि आपल्याला काय पाहिजे? इंद्रियापासून अजन्य. स्वप्नावस्थेतली जी वृत्ती आहे ती वृत्ती कशी आहे? इंद्रियापासून अजन्य. पुन्हा विषय गोचर, विषय जे स्वप्नातले असतात त्यांना ग्रहण करणारी ती वृत्ती आहे. अशी जी अंतकरणाची वृत्ती आहे, पुन्हा ती वृत्ती कशी आहे? अपरोक्ष आहे. परोक्ष नाही, स्वर्ग आहे अशा प्रकारची वृत्ती ती परोक्ष वृत्ती झाली, असली नाही आहे. जसं व्यवहारामध्ये जागृतीत अयम घट प्रत्यक्ष दिसतो, अपरोक्ष वृत्ती आहे, तसं स्वप्नात सुद्धा आपण म्हणतो हा हत्ती आहे, ही नदी आहे, तर तिथली वृत्ती सुद्धा कशी आहे? अपरोक्ष आहे. कळलं? मग अशी जी वृत्ती, त्या वृत्तीचा जो काल, त्या कालाला म्हणतात काय? स्वप्नावस्था. कशी वृत्ती? इंद्रियापासून अजन्य, विषय गोचर आणि अंतकरणाची अपरोक्ष वृत्ती. अशी त्या वृत्तीचा जो काल, ती म्हणजे काय? स्वप्नावस्था. लागलं? पुढे चला. पुढे टिप्पणी आहे 8 नंबर सुषुप्ती शब्दावर, बरोबर आहे ना. बघा आता 8 नंबर. सुख गोचर व अविद्या गोचर, अविद्येच्या वृत्तीचा काल ती सुषुप्ती अवस्था होय. आहे की नाही. सुख गोचर म्हणजे सुखाला विषय करणारी, पुन्हा अविद्या गोचर म्हणजे अविद्येला विषय करणारी अशी कोण? पण अविद्येची वृत्ती. वृत्तीचे विशेषण आहे. कशी वृत्ती? सुख गोचर वृत्ती म्हणजे सुखाला विषय करणारी वृत्ती. सुषुप्ती अवस्थेमध्ये सुखाचा अनुभव होतो की नाही? मग सुखाचा अनुभव होतोय कुणाला? वृत्तीच्या द्वारेच होतोय ना. मग वृत्ती कशी आहे तिथली? सुखाला विषय करणारी आहे, पण तिथं अंतकरण नाही, कारण अंतकरण तर अज्ञानात लीन झालं आहे आणि वृत्ती तर आहे. मग ती वृत्ती कुणाची? अज्ञानाची. कोणाची वृत्ती आहे? अज्ञानाची. सुषुप्तीत काय आहे? अज्ञान आहे. मग त्या अज्ञानाचाच परिणाम स्वरूप एक वृत्ती. तर ती वृत्ती कशी आहे? तर त्या वृत्तीची इथे विशेषण दिली आहे. कशी वृत्ती? नंबर 1 सुखगोचर. पुन्हा कशी? अविद्या गोचर, अविद्येला विषय करणारी, अज्ञानाला विषय करणारी अशी जी अविद्येची वृत्ती, त्या अविद्येच्या वृत्तीचा जो काल, तो काल म्हणजेच काय? जी सुषुप्ती अवस्था होय. लागला अर्थ? 3 अवस्था कळाल्या. कोण कोण? जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती. झालं ना. आता पुढे चला. 9 नंबर टिप्पणी कुठे आहे? हा, खालच्या प्रश्नावर आहे. आता हा प्रश्न कळला ना. 3 अवस्था कोणत्या आहेत? तर आता 3 अवस्था कळाल्या, पण मी कोण आहे? तर मी या 3 अवस्थेचा साक्षी आहे, म्हणजे द्रष्टा आहे. त्या 3 पैकी अगोदर जागृत अवस्थेचा मी द्रष्टा कसा आहे, जागृत अवस्थेचा मी साक्षी कसा आहे, ही गोष्ट सांगतात. ठीक आहे. तर तो अनेक प्रश्न आहेत या पॅरेग्राफमध्ये, या शीर्षकाच्या अंतर्गत. तर आता प्रश्न आहे 108 नंबरचा.
जागृत अवस्था म्हणजे काय कळलं? जागृत अवस्था कशाला म्हणतात? तर एक तो लक्षण केलंय खाली, पण पुन्हा मूळमध्ये ग्रंथकार आता लक्षण करतात थोडं वेगळं. उत्तर 14 इंद्रिय अध्यात्म सापडलाय की नाही? अध्यात्म आहेत. याच्यावर 9 नंबर टिप्पणी बघा. आत्म्यास आश्रय करून असणारे जे इंद्रियाधिक ते अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय बरं? आत्म्याच्या आश्रयाने जे राहतात त्यांना अध्यात्म म्हणतात. कळलं? मग तो कदाचित स्थूल देह असेल आहे की नाही, सूक्ष्म देह असेल, इंद्रियाधिक असतील, या सर्वांना काय म्हणायचं? अध्यात्म. कारण आत्म्याच्या आश्रयाने राहतात. बघा आपण 14 इंद्रिय यांना काय म्हटलं मग? अध्यात्म आहे की नाही. पुन्हा त्यांच्या 14 देवता, त्यांच्या म्हणजे कोणाच्या? त्या 14 इंद्रियांच्या 14 देवता आहे की नाही. तर त्या देवतांना काय म्हणतात मग? आदिदैव. आदिदैव नाही, अधिदैव. अधिदैव शब्द आहे. 2 शब्द झाले, अध्यात्म अधिदैव. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की नाही आध्यात्मिक ज्ञान. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे आत्म्याच्या आश्रयाने असणारं. तर आत्म्याच्या आश्रयाने असणारं जे शरीर, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, त्या संबंधीचं जे ज्ञान त्याला काय म्हणतात? अध्यात्म ज्ञान आहे की नाही. आत्मा अनात्मा काय आहे हे समजून देणारं जे ज्ञान त्याला म्हणतात काय? आध्यात्मिक ज्ञान आहे. ठीक आहे ना. तर 14 इंद्रिय झाले ना, त्यांना काय नाव दिले? एक शब्द दिला त्यांना नाव. काय? 14 इंद्रियांना अध्यात्म. 14 इंद्रियांच्या ज्या 14 देवता त्यांना एक नाव दिलं. काय? आदिदैव. आणि पुढं त्यांचे 14 विषय. त्यांचे म्हणजे त्या 14 इंद्रियांचे 14 काय आहे? विषय. प्रत्येक इंद्रियाचा आपापला विषय वेगळा आहे. त्यांचे 14 विषय अधिभूत. आदिभूत नाही, काय पाहिजे? अधिभूत आहेत है की नाही. आदिदैवत याच्यावर एक टिप्पणी आहे ना, 1 नंबर बघूया. स्वसंगाताहून भिन्न व चक्षुरिंद्रियांचा अविषय तो आदिदैव. आदिदैव कशाला म्हणतात? जसं अध्यात्म शब्दाची व्याख्या केली होती ना आता, तसं आदिदैव म्हणजे काय त्याची व्याख्या काय जी? स्वसंगाताहून भिन्न. स्व म्हणजे आपला जो शरीर इंद्रिय रूप संघात समूह. संघात म्हणजे समूह. शरीर इंद्रियांचा जो समूह आहे त्याच्याहून भिन्न पाहिजे. बरोबर. स्वसंगाताहून भिन्न व चक्षुरिंद्रियांचा अविषय. चक्षुरादी इंद्रियांना दिसत नाही जे, त्याला म्हणतात अधिदैव. अधिदैव म्हणजे कोण? देवता. पण त्या अधिदैव शब्दाचा अर्थ काय? की आपल्या शरीर इंद्रिय संघातापासून भिन्न आहेत आणि चक्षुरादी इंद्रियांना दिसत नाही, त्याला म्हणतात अधिदैव. देवता दिसतात का आपल्याला? नाही दिसत ना. म्हणून त्यांना काय म्हटलं इथं? अधिदैव. आणि 14 जे विषय आहेत त्यांना अधिभूत म्हटलं. अधिभूत म्हणजे काय? तिथेही टिप्पणी आहे बघा, टिप्पणी नंबर 2. स्वसंगाताहून भिन्न. पुढे काय? तरी आहे की नाही. तरी शब्द कट करायचा आणि तिथं व टाकायचं. आता अर्थ पहा. स्वसंगाताहून भिन्न व चक्षु वगैरे इंद्रियांना विषय ते अधिभूत. बघा आता अधिभूतची व्याख्या. विषय जे असतात ना, घट पट रूप रस गंध वगैरे, हे सुद्धा स्वसंगाताहून भिन्न आहेत. स्वसंगात म्हणजे शरीर इंद्रियांचा समूह, त्याच्याहून भिन्न आहेत. आणि भिन्न असून चक्षु वगैरे इंद्रियांना ते विषय होतात. चक्षुरादी इंद्रियांच्या द्वारे जाणले जातात असे जे पदार्थ कोण, त्यांना काय म्हणायचं इथं? अधिभूत. अधिभूत कोणाला म्हणायचं? आपल्या स्वसंगाताहून भिन्न पाहिजे आणि चक्षुरादी इंद्रियांचे विषय पाहिजे, त्यांना म्हणायचं अधिभूत. आणि अधिदैव स्वसंगाताहून भिन्न आणि चक्षुरादी इंद्रियांचे विषय होत नाहीत, त्यांना म्हणायचं अधिदैव. आणि अध्यात्म म्हणजे आत्म्याच्या आश्रयाने राहणार जे शरीर इंद्रियाधिक, त्यांना म्हणायचं काय? अध्यात्म. कळलं? तिन्हीचं वेगळं. चला मग आता वर. त्यांचे 14 विषय अधिभूत आहेत. या 42 तत्वांचा ज्यात व्यवहार होतो ती जागृत अवस्था होय. कळलं? ही 42 झाली की नाही? मग आता 14 दोन्ही 28, 14 त्रिक 42. या 42 तत्वांचा ज्यात व्यवहार होतो, या 42 तत्वाच्या माध्यमाने जिथे व्यवहार घडतो
आहे की नाही. त्या अवस्थेला म्हणतात कोणती अवस्था? जागृत अवस्था. लागला अर्थ? 3 नंबर टिप्पणी बघा. जागृत अवस्था हे स्थूल दृष्टीच्या पुरुषांना जाणण्यायोग्य जागृताचे लक्षण आहे. हे जे जागृतीचं लक्षण केलं की नाही, आणि जास्त कठीण मध्ये आम्ही पडलो नाही. सरळ सरळ या 14 त्रिपुटीच्या द्वारे व्यवहार जिथं घडतो त्याला जागृत असे म्हणतात. कळतं की नाही पटकन? आणि जे आत्ता टिप्पणीमध्ये केलं होतं ते जरा जड गेलं. याच्यावर भिन्न त्याचा विषय याचा विषय आणि वृत्ती काय आहे की नाही. म्हणून सरळ सरळ कळण्याकरिता हे लक्षण केलं आहे म्हणे. त्याप्रमाणे स्वप्न व सुषुप्तीविषयी जाणावे. म्हणजे मूळमध्ये ग्रंथामध्ये आता पुढं जे स्वप्नाचं सुषुप्तीचं लक्षण केल्या जाईल ते सुद्धा लक्षण कसं समजायचं? स्थूल दृष्टीच्या पुरुषांना जाणण्याला योग्य असे हे सरळ सरळ लक्षण आहेत असं समजावं. झालं? कळला का? प्रश्न 108. आता पुढचा प्रश्न आहे 109. 14 इंद्रिये कोणती? म्हणजे का हो 14 इंद्रिय त्याचे 14 विषय आणि 14 देवता सांगितल्या, पण 14 इंद्रिय कोणती आहे हेच आम्हाला अगोदर सांगा. 14 इंद्रिय कळाले म्हणजे मग नंतर आम्ही पुढे विचारू 14 देवता कोणत्या, 14 विषय कोणते वगैरे. तर सांगतात मग आता पंच ज्ञानेंद्रिय. 14 पैकी 5 ज्ञानेंद्रिय आहे. कोण कोण? श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण. हे झाले 5 ज्ञानेंद्रिय. पंच कर्मेंद्रिय कोण कोण? वाक, वाक म्हणजे वाणी, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, उपस्थ म्हणजे जननेंद्रिय, गुद म्हणजे गुदद्वार. झालं? आणि 4 अंतःकरण कोण कोण? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. ही 14 इंद्रिये अध्यात्म आहेत. ही 14 इंद्रिये काय आहे? अध्यात्म आहेत. कळालं एवढं? चला मग म्हणे का हो 14 इंद्रिय कळाले, 14 इंद्रियांची 14 देवता कोणत्या आहेत ते सांगा. पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 110. 14 इंद्रियांच्या 14 देवता कोणत्या? कळलं की नाही? उत्तर पंच ज्ञानेंद्रियाच्या बाबतीत सांगतात अगोदर. श्रोत्र इंद्रिय देवता दिशा किंवा दिक्पाळ. श्रोत्र इंद्रियाची देवता कोणती आहे? दिशा किंवा दिक्पाळ. चक्षुरेंद्रियाची देवता सूर्य. कळलं? जीवा म्हणजे रसनेंद्रिय, रसनेंद्रियाची देवता वरुण, वरुण भगवान. घ्राण इंद्रियाची देवता अश्विनी कुमार. कळलं? देवता आहेत ते अश्विनी कुमार. काय काय नाही नाही काय म्हणतो अश्विनी कुमार. कळलं की नाही? घ्राण इंद्रियांची देवता काय आहे? अश्विनी कुमार आहे. आणि त्वग इंद्रियाची देवता आता इकडं दिलंय 5 कर्मेंद्रिय देवता. वाघ इंद्रियाची देवता अग्नी, हस्तेंद्रियाची देवता इंद्र, पाद इंद्रियाची देवता वामन. वामन शब्द आहे तिथं, वामन, वामनी नाही. चला पुढे. उपस्थ इंद्रियाची देवता प्रजापती आणि गुद इंद्रियाची देवता कळलं? हा कळलं? पुढे अंतकरणाविषयी देवता. आता हा खाली मन इंद्रियाची देवता चंद्रमा, बुद्धी इंद्रियाची देवता ब्रह्मा ब्रह्मदेव, चित्ताची देवता चित्त इंद्रियाची देवता म्हणजे कोण? वासुदेव. आणि अहंकार रूप इंद्रियाची देवता रुद्र. कळलं? 14 इंद्रिय, 14 देवता आणि 14 विषय आहे की नाही? कोणत्याही इंद्रियाच्या द्वारे त्या विषयाचं प्रत्यक्ष तेव्हाच होतं जेव्हा त्रिपुटी असते. ज्ञान तेव्हाच होतं त्रिपुटी असेल तर, आहे की नाही? समजा चक्षुरेंद्रिय आहे की नाही, तर चक्षुरेंद्रिय पाहिजे, त्याचं विषय रूप पाहिजे. आणि चक्षुरेंद्रियाची देवता काय? सूर्य. त्याचाही अनुग्रह पाहिजे तरच काय होणार? चक्षुरेंद्रियाद्वारे ज्ञान होणार. बऱ्याचदा चक्षु तर खूप चांगला दिसतोय, विषयही आहे, पण ज्ञान होत नाही, दिसतच नाही. का? देवताच नाही. कळलं की नाही? देवता आहे, विषय आहे, इंद्रियच नाही तरी ज्ञान होणार नाही. देवता आहे, इंद्रिय आहे, विषयच नाही तरी ज्ञान होणार नाही. विषय आहे, देवता आहे, पण इंद्रियच नाही तरीही ज्ञान होत नाही. त्रिपुटीच लागते. लागला अर्थ? पुढे काय आहे? 4 टिप्पणी कशावर आहे? इंद्रिय देवता आहे, त्याच्यावर नाही पाहिजे ती. वर अंतकरणाविषयी म्हटलं की नाही, अंतकरण त्या शब्दावर पाहिजे. काय म्हणलंय त्याला? अंतर इंद्रिय रूप अंतकरण. अंतकरण म्हणजे काय?
जे आत असून ज्ञानाचं साधन आहे त्याला म्हणतात काय? अंतःकरण. करण म्हणजे साधन. आत राहून जे ज्ञानाचं साधन आहे त्याला म्हणतात अंतःकरण. त्याचे 4 विभाग: मन, बुद्धी, चित्त, अहंकार. चला, या 14 देवता अधिदैव आहेत. त्यांना काय म्हटलंय? अधिदैव. लागलं पुढचा प्रश्न 111वा. 14 इंद्रियांचे 14 विषय कोणते? विषय सांगतात आता. पंच ज्ञानेंद्रियाचे विषय: शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आहे की नाही? हे लावून घ्यायचं. कोणत्या ज्ञानेंद्रियाचा विषय कोणता आहे? शब्द कोणाचा विषय आहे? श्रोत्रेंद्रियाचा. स्पर्श त्वगिंद्रियाचा. रूप चक्षुरेंद्रियाचा. रस रसनेंद्रियाचा. गंध घ्राणेंद्रियाचा. बरोबर? नक्की? तर त्वगिंद्रियाचा विषय कोण? स्पर्श. श्रोत्रेंद्रियाचा विषय शब्द. घ्राणेंद्रियाचा विषय गंध. चक्षुचा विषय रूप आणि रसनेंद्रियाचा विषय कळलं? चला पुढे. आता पंचकर्मेंद्रियांचे विषयी. पंचकर्मेंद्रियाच्या बाबतीत बोलतात. त्यांचे विषय सांगतायत. वचन. वचन म्हणजे बोलणे. वाणीचा विषय आहे तो वचन. आदान. आदान म्हणजे आदान प्रदान, घेणं देणं. ठीक आहे ना? हस्तेंद्रियाचा विषय आहे. गमन, जाणे चालणे, हा पाद इंद्रियाचा विषय आहे. रतिभोग, हा उपस्थ इंद्रियाचा विषय आहे, जननेंद्रियाचा. आणि मलत्याग, हा बुध इंद्रियाचा विषय आहे. कळलं की नाही? आता अंतःकरण चतुष्टयाचे विषय सांगतात. संकल्प विकल्प. मन, मनाचा विषय काय आहे? संकल्प विकल्प. निश्चय, बुद्धीचा विषय. चिंतन, चित्ताचा विषय. अहंपन, अहंकाराचा विषय. हे 14 विषय अधिभूत आहे. झालं. आता पुढे 1 नंबर टिप्पणी बघा. मनाचे संकल्प विकल्प विषय नाही. खऱ्या अर्थाने पाहिलं तर संकल्प विकल्प हा विषय नाहीये, ही तिची क्रिया आहे. संकल्प विकल्प ही मनाची काय आहे? ज्याचा संकल्प विकल्प करताना मन तो खरा विषय आहे. बरोबर? निश्चय हे बुद्धीचं काम आहे, कार्य आहे, तो विषय नाही आहे. ज्याचा निश्चय होऊ राहिला तो त्या बुद्धीचा काय आहे? विषय. असं सांगायचं बघा. मनाचे संकल्प विकल्प विषय नाही, तर ज्या वस्तूचा संकल्प होतो ती वस्तू विषय आहे. असेच बुद्धी, चित्त, अहंकार व कर्मेंद्रियाविषयीही जाणावे. असं सर्वांच्या बाबतीत जाणून घ्यावं. कळला अर्थ? चला मग झाला. आता पुढचं काय मग? प्रश्न नंबर 112 तेवढा घेऊया. अध्यात्म, अधिदैव, अधिभूत या तीनला मिळून काय होते? काय होते म्हणजे काय म्हणतात असं पाहिजे. अध्यात्म, अधिदैव, अधिभूत या तीनला म्हणजे तिघांच्या समुदायाला मिळून काय म्हणतात? असं उत्तर. अध्यात्मादी 3 पुट मिळून म्हणजे तीनचा एक आकार पुट मिळून त्रिपुटी होते. त्याला काय म्हणायचं? त्रिपुटी. तिघ मिळून काय झाली मग? त्रिपुटी. इंद्रिय, विषय, देवता. बरोबर? झालं एवढं? घ्यायचा का पुढचा प्रश्न? मोठा म्हणजे काहीच नाही, नुसतं वाचायचं. 14 त्रिपुटी कशा जाणाव्या? 14 त्रिपुटी आहे ना, त्या 3 वेगवेगळ्या जाणल्या पाहिजे. ही एक त्रिपुटी, ती एक त्रिपुटी, ती एक त्रिपुटी, अशा 14 त्रिपुटी वेगवेगळ्या करून दाखवा म्हणे. कारण आमच्या डोक्याचा बाहेरचा विषय तुम्ही नुसतं सांगितलं वेगवेगळं. हे 14 विषय, ही 14 इंद्रिय, या 14 देवता. पण कोणाचा अन्वय कोणाबरोबर आहे? कोणत्या इंद्रियाचा विषय कोणता? कोणत्या इंद्रियाची देवता कोणती? म्हणजे 3 मिळून आम्हाला एक त्रिपुटी बनवता येईल. म्हणजे मला स्पष्ट करून सांगा ना. कोण म्हणतो? शंका करणारा. काय एक त्रिपुटी अशी मोत्यासारखी वेगळी करून दाखवा म्हणतो. कोण? शंका करणारा. प्रश्न पहा. 14 त्रिपुटी कशा जाणाव्यात? उत्तर. ज्ञानेंद्रियांची त्रिपुटी. इंद्रियाला काय नाव दिलं आहे? अध्यात्म. खाली दिलंय ना. देवतेला काय नाव दिलं आहे? अधिदैव. आणि विषयाला काय नाव दिलं आहे? अधिभूत. आता बघा पहिली त्रिपुटी श्रोत्र, दिशा, शब्द. एक त्रिपुटी झाली आहे नाही. त्यात श्रोत्र इंद्रिय झालं, दिशा ही काय त्याची? देवता, आणि शब्द त्याचा विषय. हा. पुढे त्वचेची देवता कोणती? वायू. आणि विषय स्पर्श. 3 मिळून ही एक त्रिपुटी झाली. चक्षुरेंद्रिय त्याचा विषय हा चक्षुरेंद्रियाचा विषय रूप.
आणि चक्षुरेंद्रियाची देवता सूर्य, तिघं मिळून काय झाली एक त्रिपुटी. रूपाला ग्रहण करणार इंद्रिय कोणतं? आहे की नाही? चक्षुवर कुणाचा अनुग्रह असावा लागतो? सूर्याचा. म्हणून सूर्यार्घ केलं पाहिजे रोज. कळलं की नाही? उपासना सूर्याची. चला पुढे. जिव्हा, वरुण, रस ही एक त्रिपुटी आहे. रसनेंद्रिय, वरुण देवता आणि रस. घ्राणेंद्रिय, अश्विनी कुमार आणि गंध. झाल्या 5 त्रिपुटी. पुढच्या कर्मेंद्रियाच्या 5 त्रिपुटी सांगतात. वाक, वाक म्हणजे वाणी, जिने आपण बोलतो. तिची देवता आहे कोणती? अग्नी. आणि क्रिया विषय काय आहे? वचन. ही क्रिया म्हणजे बोलण्याची क्रिया आहे की नाही? आपण बघा आता अग्नी आणि पाणी यांचा काय आहे? विरोध. बरोबर आहे की नाही? आणि वाणीची देवता कोणती आहे? अग्नी. सांगितलं नाही तर वाक देवता कोणती आहे? मग आपण जेव्हा पाण्यात डुबकी लावतो खाली, त्यावेळेस आपण बोलू शकतो का? का? वाणी नाही आहे का? विषय नाही का? विषय आहे, वाणी आहे, बोलू शकत नाही. कारण देवता नसते तिथं. कारण देवता कोण आहे वाणीची? अग्नी. आणि अग्नीचा पाण्याचा काय आहे? विरोध. आपण जेव्हा पाण्यात घुसतो ना, खाली प्रवेश करतो ना, तेव्हा ती देवता वरच थांबत. कारण दोघांचा विरोध आहे. मग तुम्ही पाण्यात गेला तर तिथं जो दोनच आहे. मग काय? वाघ इंद्रिय आणि शब्द तुम्हाला माहिती, समजा 2 आहे. पण काय नाही माहिती, काय नाही तिथं. बोलता काय येत नाही. देवता नाहीये ना, ती असावी लागतात. कळलं की नाही? वर आलं ती देवता लगेच येऊन बसत. बोलता येत तुम्हाला? कळलं की नाही? चला. वाक, अग्नी, वचन. पुढे हस्त म्हणजे हात. देवता कोणती आहे? इंद्र. देव आणि विषय देव घेव. काय लिहिले तिथं? देव घेव म्हणजे देणे घेणे, आदान प्रदान आहे की नाही? पुढे पाद, पैर. देवता कोणती आहे? वामन. वामनी लिहिलं होतं तिथं. वामन. वामन देवता आहे. आणि विषय गमन म्हणजे जाणे, चालणे. उपस्थ इंद्रिय देवता प्रजापती. विषय प्रतिभो. तिघ मिळून झाली त्रिपुटी. गुद इंद्रिय देवता यम आणि विषय त्रिपुटी. अंतकरण चतुष्टय त्याची त्रिपुटी सांगतात. मन, चंद्रमा आणि संकल्प विकल्प ही एक त्रिपुटी झाली. बुद्धी ब्रह्मा, ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव आणि निश्चय ही एक त्रिपुटी झाली. चित्त वासुदेव, चिंतन ही एक त्रिपुटी. अहंकार, रुद्र आणि अहमपणा ही एक त्रिपुटी. 14 त्रिपुटी झाल्या. मग आणि या 14 त्रिपुटीच्या द्वारे जिथं व्यवहार घडतो त्याला म्हणतात जागृती. जागृती कळाली. मग चला मग आता पुढचा विचार आपण नंतर करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.